निवडणूक आयोगाच्या गैरवर्तणुकीमुळे आणि झालेल्या मतदाराच्या घोळमध्ये राज ठाकरे चांगले संतापलेले चित्र दिसून येत आहेत व निवडणूक आयोग घोळ करते असा थेट आरोप मोदी सरकारवर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर लगावला आहे. तुम्ही शेण खाता काय असाही टोला त्यांनी लगावला आहे व पुणे, मुंबई, नाशिक, ठाणे अशा सर्व शहरांमध्ये तब्बल 8 ते 8.5 लाख मतदार घुसवण्यात आले आहे असा थेट आरोप राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस सरकारवर केला आहे. तर अशातच निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील मतदार यादीतील नोंदणीची प्रक्रिया जून महिन्यात बंद करून त्यामध्ये 96 लाख बोगस मतदान घुसवले आहेत असे गंभीर आरोप मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केला आहे व आम्ही याविरोधात निवडणूक आयोगाकडे दाद मागायला गेल्यावर सत्ताधारी गटातील नेते आमच्यावर टीका करतात असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे व आपण शेण खाल्लंय हे त्यांना माहीत आहे, त्यामुळे त्यांना व त्यांच्या मनाला आमच्या आरोपांचा त्रास होतो असे राज ठाकरे यांनी स्पष्ट म्हटले आहे. आणि ते रविवारी मुंबई आयोजित करण्यात आलेल्या मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलले होते. यावेळी राज ठाकरे यांनी मनसेच्या यादी प्रमुखांना एक महत्त्वाची सूचना ही दिली आहे. महानगरपालिका निवडणुकीपूर्वी प्रत्येक घरामध्ये जा आणि तपासणी सुरू करा आणि मतदार यादीतील लोक तिकडे खरंच राहतात का हे बघा. आणि मी यासाठी आज मनसेच्या सर्व यादी प्रमुखांना आज बोलवले आहे आणि घराघरात जा असंही राज ठाकरे यांनी त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना हे सांगितलं आहे. आणि माझी मतदारांना विनंती आहे की तुम्ही सहकार्य करा जेणेकरून सत्ताधाऱ्यांनी जे शेण खाल्ले ते सगळं बाहेर येईल असा टोला राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस सरकारवर लगावला आहे. आणि आधीच 5 वर्षे होऊन गेली आहेत, आणखी 1 वर्ष निवडणूक झाली नाही तरी हरकत नाही, पण मतदार यादी स्वच्छ झाल्याशिवाय आणि समाधान झाल्याशिवाय निवडणुका घेऊ नका असा थेट इशारा BJP सरकारला दिला आहे. आणि मतदार यादी स्वच्छ झाल्याशिवाय निवडणुका घेऊनच दाखवा, मी बघतोच निवडणुका कशा होतात ते असे सांगत राज ठाकरे यांनी दंड ठोपवल्याचे चित्र हे पाहायला मिळाले. अशातच या भाषणात राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक जुना व्हिडिओ लावला होता. यामध्ये मोदींनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर टीका केली होती. तसेच राज ठाकरे यांनी महायुतीच्या काही नेत्यांची व्हिडिओ दाखवून मतदार यादीतील कशाप्रकारे प्रचंड फेरबदल करण्यात आले आहेत हा मुद्दा अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. तसेच भाजपच्या मराठी मतदारांना राज ठाकरे यांचा इशारा आहे, तो इशारा मी बुलेट ट्रेनला विरोध केला होता तो पट्टा बघा आणि भौगोलिक पट्टा बघा, तिथे आता नवे विमानतळ तयार करतील. सांताक्रूजचे विमानतळ आहे तेथील सगळे ऑपरेशन कमी करणार आणि ते नवी मुंबईला नेणार, इथले सगळे कार्गो काढणार आणि वाढवणला नेणार आणि मग सगळी जमीन अदानीच्या घशात घालणार असा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. तसेच भाजपला मतदान करणारे मराठी लोक आहेत, मला त्यांना सांगायचं आहे की गुजरातचा वरवंटा महाराष्ट्रावर फिरेल ना तेव्हा तुम्हालाही त्या खाली घेतली जाईल असं थेट राज ठाकरे यांनी इशारा दिला आहे. तसेच यंदा विधानसभा निवडणुकीत महायुतीचे 232 आमदार निवडून आले. इतके प्रचंड यश मिळूनही महाराष्ट्रात प्रचंड सन्नाटा होता. कुठेही विजय मिरवणुका काढण्यात आल्या नाहीत, जल्लोष झाला नाही, कारण मतदारही हा निकाल पाहून अवाक झाले. निवडून आलेल्यांना कळलं नाही आपण कसे निवडून आलो असं. राज ठाकरेंच्या सभांना फक्त गर्दी होते, त्यांना मतं मिळत नाहीत असे सत्ताधारी म्हणत असतात. त्यांचा एकही आमदार आणि खासदार नाही असेही म्हटले जाते. पण अशा प्रकारे बोगस मतदार घुसवून निवडणुका घेतल्या जात असतील तर आमचे आमदार खासदार कसे निवडून येणार असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओबद्दल सर्व काय वाटतं हे कमेंटमध्ये एकदा नक्की कळवा. राज ठाकरेंनी केलेल्या या आरोपाबद्दल तुमचं काय मत आहे हे नक्की कळवा. जय महाराष्ट्र.